हाय गाईस, तर आज आम्ही चाललो आहे डीमार्टला शॉपिंग करायला. मी आणि कांचन दोघे जण जाता जाता माझा भाचा आम्हाला बोलतोय की आम्हाला पण काहीतरी खायला आणा. म्हणलं ठीक आहे आणतो, इथंच बस असंच चालू नको इथून. तर ही आपली गाडी, याच्यावरती निघूया आता आम्ही डीमार्टला. डीमार्टमध्ये मला तर नको वाटतं, कारण की तिकडे गर्दी इतकं असतं की कंटाळा येतं डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. बघू आता, इथं पार्किंग पण भेटत नाही जागा गाडीसाठी. आता गाडी पार्क करून आपण निघूया डीमार्टसाठी आतमध्ये. आणि गेल्या गेल्या इथं आता बॅग पॅक करून आम्हाला आज जावं लागतं, नाही ते बोलतात काहीतरी तुम्ही टाकलं तर आतमध्ये, म्हणून आता पॅक तर पॅक केलं तर आतमध्ये आलो आहे. आत्ता कांचन तर आतमध्ये गेल्या गेल्या हरवून जाते, तिला समजत नाही काय घेऊ काय नाही. आता ही शॉपिंग करायला चालू झाली आहे. आता मी बघून एक गर्दी पागल होतं. आता इतकी गर्दीमध्ये मला खूप कंटाळा येतं डीमार्टमध्ये. आता हिचं कधी शॉपिंग होणार काय माहिती. आता हिचं मला असंच थांबावं लागतं बघत आहे गर्दी वगैरे, आणि हिच्या मागं मागं जायचं ते. आता ही कुठं गेली हे शोधावं लागण. आता हिला काय घ्यायला लागली, बघू कुठे आहे. बघा इकडे थांबली आहे ही. काय घेते बघा. हे तर आमच्या इकडं पण भेटतं, हे डीमार्टमधून घ्यायचं काय गरज आहे. तर म्हणते नाही मला घ्यायचंच आहे. बाबा ठीक आहे चल घे. आता काय घ्यायला लागली बघू. बघा आता हे भांडे भांडे ऑलरेडी घरात असून आता परत डबल डबल घेते. तर म्हणते नाही हे घरात नाही. मी म्हणलं ठीक आहे चल. आता काय म्हणते मला पॉपकॉर्न पण खायचं बोलते ती. ठीक आहे बाबा घे चल. पॉपकॉर्न पण घ्यायला लागली बघा. शॉपिंग झालं आता आम्ही निघालो आहे घरी. जाता जाता पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम खाऊन जाऊ म्हणते बघा ही. माझ्यासाठी पण घेऊन आली, चांगली आहे तशी. स्वतःचा विचार नाही करत, माझा पण विचार करते. बघा आता आईस्क्रीम खाऊन निघू. बघा आईस्क्रीम संपलं नाही, मी आलो पण घरी. किती फास्ट आहे आम्ही. बघा मला म्हणतोय की बाबा मला आणला का नाही खायला. माझा भाचा विचारते. म्हटलं बाबा आणलं तुझ्यासाठी पण. कुठे तो बघू आता. कुठं लपून बसलाय भाचा आमचा. तिथं बसलाय का गेलाय कुठं बाहेर. बघा इथं बसलाय बघा, तसंच बसलाय. आम्ही कसं कसं सोडून गेलो तसं. ठीक आहे बाबा हे घे तुझं.